नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊन आलो आजचा टॉपिक जो की आहे ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर हा फार महत्त्वाचा भाग आहे बेसिक इलेक्ट्रॉनिकमध्ये. जसं आपण मागे सांगितलं की डायोड आहे. डायोडशिवाय आपण एसीचं डीसीमध्ये रेक्टिफिकेशन करू शकत नाही. डायोड हा एसी सप्लायचं डीसीमध्ये रेक्टिफिकेशन करतो. तसंच त्या सेमीकंडक्टर मटेरियलपासून बनवून ट्रान्झिस्टर बनवतात. ट्रान्झिस्टरचा उपयोग भरपूर पद्धतीने केला जातो. तर आपण सेमीकंडक्टर आपला टॉपिक बघितला नसेल तर तो पहिला पाहून घ्या, त्याशिवाय आपल्याला ट्रान्झिस्टर कळणार नाही. चला तर मग आपण ट्रान्झिस्टरला सुरुवात करूया. ट्रान्झिस्टरपासून आपण इमेज बघत असाल तर प्रोसेसर्स बनवतो. कॉम्प्युटरचे प्रोसेसर याच्यामध्ये मोठ्या स्वरूपात ट्रान्झिस्टरचा यूज केला जातो, ज्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो. कॉम्प्युटरचं प्रोसेसर म्हणजेच ब्रेन कॉम्प्युटरचा तो जो बनवला जातो तो लहान लहान भरपूर ट्रान्झिस्टरपासून प्रोसेसर हा बनवला जातो. हा फक्त कॉम्प्युटरचाच प्रोसेसर नाही तर आपल्या मोबाईलमध्ये जे प्रोसेसर वापरले जातात, किरिन असतील, कॉलकॉम असतील, स्नॅपड्रॅगन असतील, जे काय प्रोसेसर मोबाईलमध्ये यूज केले जातात त्या सगळ्या प्रोसेसर्समध्ये सुद्धा ट्रान्झिस्टरचा अंतर्भाव केलेला आहे. त्या ट्रान्झिस्टरशिवाय आपण मोबाईल प्रोसेसर किंवा मोबाईल हँडल करू शकत नाही. मुख्य पार्ट म्हणजे या सगळ्यांमध्ये जो असतो तो प्रोसेसर असतो. प्रोसेसर म्हणजे त्या मोबाईलचा स्पीड देखील असतो. रॅम आणि प्रोसेसरचं कंबायनेशन करून त्या कॉम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल याचा स्पीड ठरवला जातो, प्रोग्राम हँडल करण्याची त्याची क्षमता. त्यामुळं या सगळ्या प्रोसेसर्समध्ये ट्रान्झिस्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करून प्रोसेसर तयार केले जातात. त्यानंतर अजून काही वापर्स आहेत ट्रान्झिस्टरचे ते आपण बघणार आहोत. ट्रान्झिस्टर हा लो सिग्नल्सला हाय सिग्नल्समध्ये कन्वर्ट करतो. म्हणजेच साधं उदाहरण जर आपण बघितलं की ॲम्प्लिफायरमध्ये आपण ट्रान्झिस्टरचा वापर करतो. जे आपण बोलतो माईकमध्ये तो आपला आवाज जो असतो तो लहान स्वरूपात असतो आणि स्पीकरमधून जो आवाज येतो तो मोठ्या स्वरूपात येतो. त्यामध्ये या ॲम्प्लिफायरमध्ये ट्रान्झिस्टर हा वापरलेला असतो, जे लो सिग्नल्सचं हाय सिग्नल्समध्ये कन्व्हर्जन करतो. त्याच पद्धतीने ट्रान्झिस्टर हा एक माध्यम आहे की तो डीसी सप्लायचं एसी सप्लायमध्ये सुद्धा रूपांतर करतो. जसं आपण बघितलं की डायोड हा एसी सप्लायचं डीसीमध्ये रूपांतर करतो, तसा ट्रान्झिस्टर हा देखील डीसी सप्लायचं एसी सप्लायमध्ये रूपांतर करतो. तसाच हा व्होल्टेज रेग्युलेशन म्हणून पण वापरला जातो. व्होल्टेज जेवढं पाहिजे तेवढं ॲक्युरेट व्होल्टेज हा देण्याचं काम करतो, त्यामुळे याला म्हटलं जातं तो व्होल्टेज रेग्युलेट करतो. त्यानंतर हा स्विचिंगसुद्धा करतो. आपण याचा उपयोग पुढे बघणारच आहोत. स्विचिंग हा कसा करतो. स्विचिंग करण्यासाठी ट्रान्झिस्टरचा उपयोग केला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपण अगोदरच्या जमान्यामध्ये रेडिओज वापरायचो किंवा आत्ता मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला रेडिओ भेटतो, तर हा ट्रान्झिस्टर रेडिओ सिग्नलचं ऑडिओ सिग्नलमध्ये कन्व्हर्जन करतो. आपण बघतो की रेडिओ सिग्नल्सला फ्रिक्वेन्सी असते. प्रत्येक रेडिओ चॅनल हा प्रत्येक फ्रिक्वेन्सीवरती असतो. प्रत्येक चॅनलचा फ्रिक्वेन्सी जी असते ती वेगवेगळी ठरवलेली असते. त्या फ्रिक्वेन्सीवरती त्या रेडिओचा फक्त काय येतो, आवाज येतो. असे जे रेडिओचे सिग्नल्स आहेत ते तुमच्या मोबाईलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे तुम्हाला ऑडिओ ऐकून येण्यासाठी तो ट्रान्झिस्टर काम करतो की रेडिओ सिग्नल्सचे तुम्हाला ऑडिओ सिग्नल्समध्ये कन्व्हर्जन करून देतो. त्याच पद्धतीने त्याचं उलट काम सुद्धा करतो की ऑडिओ सिग्नल्सचे रेडिओ सिग्नल्स म्हणजे जे मोठमोठे रेडिओ स्टेशन आहे त्यामध्ये बोलणारे जे रेडिओ जॉकी असतात त्यांचे जे ऑडिओ सिग्नल्स आहे म्हणजे जे काय बोलत असतील ते त्याचं रेडिओ सिग्नल्समध्ये कन्व्हर्जन करून ते तुमच्या मोबाईलपर्यंत किंवा रेडिओपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा करतो. म्हणजे ट्रान्झिस्टर हा ऑडिओ सिग्नलचं रेडिओ सिग्नल्समध्ये पण रूपांतर करतो. त्यानंतर आपल्याला डिस्प्लेवरती ट्रान्झिस्टर दिसत असेल. हा जो पार्ट दाखवला हा एक प्रकारचा ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टरचे नेहमी 3 पाय असतात. ट्रान्झिस्टरला 3 पाय असतात. त्यातला एक पार्ट जो असतो तो कलेक्टर असतो. जो मधला पार्ट असतो तो कंपल्सरी बेस असतो आणि एका साईडला एमिटर असतो. म्हणजे 3 पाय असतात. पहिल्या लेगला आपण कलेक्टर म्हणतो, मधला जो मिडल जो लेग आहे त्याला आपण बेस म्हणतो आणि जो साईडचा एक लेग जो राहतो त्याला आपण एमिटर म्हणतो. हे चेक करण्याची सुद्धा पद्धत आहे की कुठला कलेक्टर आणि आता याच्यामध्ये तर बेस कॉमनच असणार आहे, पण कलेक्टर कुठला आणि एमिटर कुठला हे बघण्याची सुद्धा पद्धत आहे. मल्टीमीटरच्या सहाय्याने आपण त्याला चेक करू शकतो. हा एक प्रकारचा ट्रान्झिस्टर आहे. आपल्याला ट्रान्झिस्टर करावा यासाठी आपल्या डिस्प्लेवरती एक इमेज दाखवलेली आहे. 3 पाय ज्याला असतात तो असतो ट्रान्झिस्टर. त्यानंतर ट्रान्झिस्टरचे 2 प्रकार आहेत. एक PNP ट्रान्झिस्टर आहे आणि एक NPN ट्रान्झिस्टर आहे. मागच आपण डायोडमध्ये पण 2 प्रकार बघितले होते. एक की PN जंक्शन डायोड आणि हा PN जंक्शन डायोड आपण त्या ठिकाणी बघितला होता. यामध्ये तसेच ट्रान्झिस्टरचे 2 प्रकार आहे. एक PNP आणि दुसरा NPN. हा तयार होतो सेमीकंडक्टर मटेरियलपासून. याच्यामध्ये सिलिकॉन वापरला जातो किंवा जर्मेनियम वापरला जातो, जे सेमीकंडक्टर मटेरियल आहेत.
तर यामध्ये पी एन पी डायोड ह्याला का म्हटलं जातं, तर याचे 3 लेअर तयार केले जातात. जसं डायोडमध्ये 2 लेअर करतात, पी आणि एनचा पी एन जंक्शन तयार होतो, तसा यामध्ये 3 लेअर केले जातात. पी एन पी नावानुसारचे पी हा पहिला सेमीकंडक्टर मटेरियलचा भाग असतो, त्यामध्ये मध्ये जो असतो तो एनचा भाग असतो, एन सेमीकंडक्टर मटेरियल, आणि त्यानंतर परत पी टाईपचा सेमीकंडक्टर भाग एक साईडला दिलेला असतो. त्यामुळे याला 3, हा मधला जो असतो तो सँडविच लेअर आहे. आपण सँडविच खातो ना, त्यामध्ये साईडला ब्रेड असतात आणि मध्ये त्याचा सगळा गाभा भरलेला असतो. त्याच पद्धतीने ही मधली सँडविच लेअर आहे. पी एन पी म्हणजे पी सेमीकंडक्टर, त्यानंतर एन सेमीकंडक्टर आणि पी सेमीकंडक्टर मटेरियल यापासनं एक पूर्णपणे ट्रान्झिस्टर बनवला आहे. याला पी एन पी म्हणतो. साईडला 2 पीचे भाग असतात आणि मध्ये जो असतो तो एनचा भाग, एन सेमीकंडक्टरचा भाग असतो. त्याच पद्धतीने एन पी एनचा भाग आहे. एन पी एनमध्ये पण सेम आहे. साईडला एन आहेत, म्हणजे हा एन सेमीकंडक्टर, हा एन सेमीकंडक्टर, आणि मध्ये जो टाकला आहे तो पी सेमीकंडक्टर मटेरियल टाकला आहे. फक्त मटेरियलची रचना जी आहे ती वेगळी केलेली आहे. बाकी तिघांचे जे टर्मिनल आहे ते सेमच आहे. दोघांचे जे टर्मिनल ते सेम आहे. पहिला एमिटर आहे, नंतर मधला जो असतो तो कंपल्सरी बेस असतो, आणि तिसरा जो असतो तो कलेक्टर असतो. याचा सिम्बॉल या ठिकाणी दाखवला. इलेक्ट्रिकल जर सिम्बॉल पेपरला आले तर पेपरमध्ये काढण्यासाठी हे सिम्बॉल्स या ठिकाणी दाखवलेत. पी एन पी याचा अर्थ तो पोटात जातो. आता हे साधं सोपं लक्षात ठेवायचं असेल तर यामध्ये फक्त बाणाची उलटफेर आहे. ईचा एमिटरचा जो बाण आहे तो या साईडला दाखवला आहे, आणि दुसऱ्या डायग्राममध्ये एमिटरचा बाण बाहेरच्या दिशेला दाखवला आहे. तर पी एन पी याचा अर्थ लक्षात ठेवायचा असेल तर तो पोटात जातो. याचा अर्थ हे समजा हे तर या ठिकाणी गोल धरलं, असं जर गोल धरला तर हा पोट झाला आणि पोटाच्या आतमध्ये बाण जातो. त्यामुळे पी एन पी पोटाच्या आतमध्ये, आणि हा एन पी एन एक लक्षात ठेवला दुसरं लक्षात राहील. एन पी एन म्हणजे तो बाण बाहेर निघतो. पी एन पी याचा अर्थ पी पोटात जाणारा म्हणजे आतमध्ये जातो, आणि हा बाण बाहेर निघतो. हे 2 प्रकार आहेत ट्रान्झिस्टरचे. आता एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये आपण सांगितलं की 2 एन टाईप आणि मध्ये एक पी टाईप भरलेला असतो. हे एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल आहे, हा पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल मधला, आणि हा जो कोपऱ्यातला आहे हा परत एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल. या तिघांमध्ये डिफरन्स आता असा आहे की एन सेमीकंडक्टर मटेरियल जे असतात ते हेवी डोप असतात. आपण डोपिंगची प्रोसेस मागं बघितली. 2 मूलद्रव्य ज्यावेळेस आपण एकत्र करतो तो पेंटाव्हॅलंट असेल किंवा ट्रायव्हॅलंट असेल, आपण सेमीकंडक्टरमध्ये मिक्स करून काय करतो, एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल तयार करतो. तर हा कोपऱ्याचा पहिला जो लेअर असतो एन सेमीकंडक्टर मटेरियलचा तो हेवी डोप असतो. हेवी डोप याचा अर्थ त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं जे प्रमाण असतं ते जास्त स्वरूपात आहे. तुम्ही बघू शकता या रिजनमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे होल दाखवले त्या प्रमाणात हे इलेक्ट्रॉन्स आहेत. हे इलेक्ट्रॉन्स पीच्या तुलनेत आणि या एनच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे. बघितलं, म्हणजेच हा जो पहिला एन रिजन दाखवला आहे तो हेवी डोप आहे. हेवी डोप याचा अर्थ त्यात मूलद्रव्यांचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. त्यानंतर पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियलचा हा मधला जो भाग दाखवला आहे हा लो डोप आहे. लो डोप याचा अर्थ काय की यामध्ये असणारे इलेक्ट्रॉनचं प्रमाण कमी, आणि या दोघांच्या तुलनेत हा मॉडरेट आहे. मॉडरेट याचा अर्थ काय की या दोघांच्या मधला जो भाग आहे म्हणजे दोघांपेक्षा मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे एन पेक्षा कमी आणि पी पेक्षा जास्त आहे ते या एन सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये, म्हणजे डोपिंग करून ह्याला हेवी डोपिंग केलं जातं एन टाईपला. या पी टाईप जो मधला दिला याला लो डोपिंग केलं जातं, आणि एन टाईपला शेवटच्या त्याला मॉडरेट डोपिंग केलं जातं. प्रत्येकामध्ये असणारं जे मूल इलेक्ट्रॉनचं प्रमाण आहे ते कमी जास्त स्वरूपात आहे. त्यानंतर हा एन पी एनचा भाग आहे. एन पी एनमध्ये पहिले एनमध्ये हेवी डोप इलेक्ट्रॉन्स, पीमध्ये लो डोप इलेक्ट्रॉन्स, आणि परत एनमध्ये मॉडरेट डोप इलेक्ट्रॉन्स आहेत. या ठिकाणी एमिटर दाखवला आहे. हा सिम्बॉल एमिटरचा मधला जो टर्मिनल आहे तो बेस आहे, आणि त्यानंतर शेवटचा जो आहे तो कलेक्टर आहे. हा एन पी एनमध्ये. त्यानंतर पी एन पीमध्ये सेम आहे. पहिला पीचा सेमीकंडक्टर, त्यानंतर मध्यभागी एन, आणि त्यानंतर 3 नंबरला परत पी टाकलेला आहे. ह्यामध्ये पण सेम आहे. पी हा जो दाखवला आहे तो हेवी डोप आहे. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. नंतर एनमध्ये लो डोप आहे म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं प्रमाण कमी, आणि परत पी दाखवला आहे त्याच्यामध्ये मॉडरेट आहे म्हणजे या पीपेक्षा थोडे इलेक्ट्रॉन्स कमी आणि एनपेक्षा जास्त आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो थोडा भाग मोकळा दिसतोय, म्हणजे या पीपेक्षा यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कमी आहेत. हा हेवी डोप आहे, हा लो डोप आहे, आणि हा मॉडरेट डोप आहे. टर्मिनल सेम आहे, एमिटर, बेस आणि कलेक्टर. हा पी एन पी झाला. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत की वर्किंग कसा करतो एन पी एन ट्रान्झिस्टर, हा वर्किंग कसा करतो, आणि पी एन पी ट्रान्झिस्टर वर्किंग कसा करतो. चला तर बघूया एन पी एन ट्रान्झिस्टर कसा वर्किंगमध्ये येतो. आता एन पी एन ट्रान्झिस्टर या ठिकाणी दाखवला आहे. आता जसं आपण डायोडला सप्लाय देतो, हा एन भाग आहे, हा पी भाग आहे. थोडंसं हे जे आकडे दाखवलेत, जे अल्फाबेट दाखवले याला निग्लेक्ट करा, हे आपल्याला पुढं कामा नाही पुढच्या स्लाईडमध्ये. त्यामुळं हा एन पी एनचा ट्रान्झिस्टर बघतो आपण वर्किंग कसा करतो. हा एन भाग आहे, हा जो भाग दाखवला एवढा हा एन आहे, हा मधला जो आहे तो पी आहे, आणि नंतरचा जो एन दाखवला आहे तो हा एन भाग आहे. याला आपण डायोडला जसं सप्लाय देतो तसं सप्लाय दिला तर काय होतं आपण चेक करूया. या ठिकाणी आपण निगेटिव्ह दिला, ही बॅटरीची साईड आहे, बॅटरीची ही निगेटिव्ह साईड आहे. निगेटिव्ह एन रिजनला गेली, आणि पॉझिटिव्ह परत काय झाली, ही पण एन रिजनला गेली. निगेटिव्ह एनला गेली तर चालते, कारण हा
कॅथोडचा भाग असेल किंवा ॲनोडचा भाग असेल. निगेटिव्ह ह्याला चालते, समजा एन लिहिला म्हणून ह्याला निगेटिव्ह चालते, पण परत एनला चालते का निगेटिव्ह पॉझिटिव्ह या साईडला नाही. एका साईडला निगेटिव्ह एका साईडला पॉझिटिव्ह. या पीला पॉझिटिव्ह द्यायला पाहिजे होता, तर यातनं इलेक्ट्रॉनचं वहन झालं असतं, परंतु या साईडला एन दिला आहे, या साईडला पण एनला परत एका साईडला एकाला निगेटिव्ह एनलाच निगेटिव्ह दिला आणि परत पुढच्या एनलाच पॉझिटिव्ह दिला. अशा कंडिशनला तो रिव्हर्स बायसमध्ये जोडला जातो. आपण डायोडमध्ये पण बघितले, पोलॅरिटी जर उलटी केली तर तो रिव्हर्स बायसमध्ये जातो आणि करंटचं वहन होत नाही. तीच कंडिशन या ठिकाणी सुद्धा आहे. ॲमिटरला निगेटिव्ह दिला आणि कलेक्टरला पॉझिटिव्ह दिला. दोन्ही एन साईड असल्यामुळं त्यातनं करंटचं वहन होणार नाही. अशा कंडिशनला नुसता पॉझिटिव्ह निगेटिव्ह सप्लाय देऊन दोन साईडच्या टर्मिनलला, मग बेस कशासाठी दिला होता, बेसला पण एक टर्मिनल आहे ना तुम्हाला, त्यामुळं याला आपण सप्लाय अशा पद्धतीने दिलं डायोडच्या पद्धतीने. म्हणजे डायोडला आपण सप्लाय असं देतो, पण डायोडमध्ये फरक आहे. डायोडमध्ये दोनच लेअर दाखवलेले असतात, पण ट्रान्झिस्टरमध्ये 3 लेअर दाखवलेले असतात. त्यामुळे या पद्धतीने जर डायोडच्या पद्धतीने जर याचं कनेक्शन केलं तर ट्रान्झिस्टर तुमचा वर्क करणार नाही. तो NPN असेल किंवा तो PNP असेल, तो असं वर्क करत नाही. त्याला वर्किंग जर द्यायचं असेल तर आता आपण या ठिकाणी जसं दाखवलं, ही वरची डायग्राम जी दाखवली तशीच खालची डायग्राम आहे. NPN ला आपण एका साईडला निगेटिव्ह दिला, एका साईडला पॉझिटिव्ह दिला. तसाच आहे, एक साईडला निगेटिव्ह दिला आहे, एका साईडला पॉझिटिव्ह. एनला निगेटिव्ह आणि परत एनलाच या ठिकाणी पॉझिटिव्ह दिला आहे. तर अशा कंडिशनला तुमचा ट्रान्झिस्टर वर्क करत नाही. दुसरे डायग्राम रिलेट करूया. याच्यामध्ये पहा बरं, आता तुमचा ट्रान्झिस्टर काम करतोय का. आता यामध्ये जे सोर्स आहेत, बॅटरीचे सोर्स 2 केलेत. आता अगोदरचा आपण जोडला होता, आता हा सोर्स जोडला आहे. आता तुमचा निगेटिव्ह सप्लाय या बॅटरीचा, ही जी वरची बॅटरी आपण एक्स्ट्रा जी जोडली, या बॅटरीचा निगेटिव्ह या ठिकाणी दिला आहे आणि पॉझिटिव्ह पीला दिला आहे. बरोबर ना. बॅटरीला 2 सोर्स असतात, 2 टर्मिनल असतात. निगेटिव्ह हा एन रिजनला दिला आहे या मार्फत असा, आणि या मार्फत पॉझिटिव्ह हा पी रिजनला दिला. अशा कंडिशनला तुमचा ट्रान्झिस्टर वर्क करेल का. कमीत कमी 2 भाग तरी वर्क करतील का, एन आणि पी. आता हे वर्क करतील का, वर्क करतील, कारण तुम्ही एनला निगेटिव्ह दिला आणि पीला काय केला, पॉझिटिव्ह दिला. म्हणजे तुम्ही या साईडला समजा तुमचा एमिटर असेल तर एमिटरला तुम्ही काय केलं, निगेटिव्ह दिला आणि मधला जो बेस होता त्याला तुम्ही पॉझिटिव्ह दिला. हा एन रिजन होता आणि हा पी रिजन होता. खालच्या इमेजमध्ये बघतोय आपण, या ठिकाणी तुम्ही निगेटिव्ह दिला आणि बॅटरीचा पॉझिटिव्ह पी रिजनला दिला. अशा कंडिशनला होतं काय की या 2 भागातले जे इलेक्ट्रॉन आहे याचं वहन सुरू होतं हळूहळू. या ठिकाणी डॉट 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 दाखवलेत बघा. म्हणजे इलेक्ट्रॉनचं काय सुरू झालं, वहन सुरू झालं. हे कसं असणार आहे, कमी प्रमाणात असणार आहे, कारण हा सप्लायचा जो सोर्स असतो तर कमी व्होल्टेजचा किंवा कमी करंटचा हा सोर्स असतो. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनचं जे वहन होतं ते कमी प्रमाणात होतं. ते बघतोय आपण 2 इलेक्ट्रॉन्समध्ये गॅप भरपूर आहे. वहन होतं परंतु कमी प्रमाणात होतं. आता हे वहन व्हायला सुरुवात झालेली आहे. एनमधनं पीमध्ये असं कंटिन्यू इलेक्ट्रॉनचं वहन हळूहळू हळूहळू होत आहे. आता हे होत असताना या फक्त दोन रिजनमध्ये सप्लाय इलेक्ट्रॉन्स थांबणार आहे का, बघूया आपल्या पुढच्या इमेजमध्ये. या ठिकाणी बघा, फक्त आपण हा सोर्स दिला होता, हा सोर्स ॲक्टिव्ह झाला होता. एनला निगेटिव्ह, हा दुसरा विद्युत सोर्स जो दाखवला एनला निगेटिव्ह आणि पीला पॉझिटिव्ह. हा खालचा सोर्स आता लक्षात घेऊ नका, वरचा सोर्स फक्त दुसरा सोर्स जो आहे तो आपण दिला आहे. एनला निगेटिव्ह दिला आहे बॅटरीचा आणि पीला पॉझिटिव्ह दिला आहे बॅटरीचा. अशा कंडिशनला तुमच्या पीमधनं असे कंटिन्यू इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात, पण त्या वहनाचं जे प्रमाण असतं ते कमी असतं. पण या 2 रिजनपुरते ते इलेक्ट्रॉन्सचं वहन न होता हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स पीची जे जंक्शन आहे तो ओलांडतात आणि एनमध्ये जातात. ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा फ्लो होत असतो, इलेक्ट्रॉन्स या पार्टिशन किंवा पी पार्टिशन पुरतं न थांबत तो पुढे सुद्धा जातात. म्हणजे पी बॅरियर क्रॉस करून एन मटेरियलमध्ये सुद्धा जातात आणि दुसऱ्या साईडने इलेक्ट्रॉनचं वहन काय होतं, चालू होतं. म्हणजे हा मार्ग जो असतो तो चालू होतो. फक्त फरक एवढाच आहे की हा जो मार्ग आहे, दुसरा स्रोत जो असतो, याचा इलेक्ट्रॉनचं प्रमाण कसं आहे, कमी प्रमाणात वहन होतं. कारण याचा सोर्स जो आहे, दुसरा सोर्स जो दाखवला आहे बॅटरीचा, तो त्याचं व्होल्टेज आणि करंट कसं आहे, कमी प्रमाणात आहे. त्याच पद्धतीने हा जो सोर्स आहे हा मोठा आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनला वाहण्यासाठी काय भेटते, जागा जास्त भेटते. तो एनमधनं पीमध्ये, पीमधनं एनमध्ये असा कंटिन्यू मोठा मार्ग भेटल्यामुळं ह्या सोर्सचं जे प्रमाण आहे, म्हणजे करंटच्या वाहनाचं प्रमाण काय होतं इलेक्ट्रॉनचं, हे वाढतं. आपण बघू शकतो डॉट डॉट किती जवळ काढलेत दुसऱ्या रिजनमध्ये. पहिल्या विद्युत स्रोतमध्ये जे इलेक्ट्रॉनचं वहन आहे हे डॉट डॉट जे जवळ आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, एकामागे एक फ्लो होतात. म्हणजे यामधलं करंटचं प्रमाण, फ्लोचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे तुलनेत दुसऱ्या स्रोतच्या. तर ह्या पद्धतीने तुमचा ट्रान्झिस्टर वर्क करतो. ज्या ठिकाणी तुम्ही एक लॅम्प जोडला, या ठिकाणी दाखवले पहा खालच्या इमेजमध्ये, या ठिकाणी एक लॅम्प जोडला आहे आणि दुसऱ्या सोर्सवरती, पहिल्या सोर्सवरती एक लॅम्प जोडला आहे आणि दुसऱ्या सोर्सवरती एक लॅम्प जोडला आहे. तर याच्यामध्ये वाहणार करंट जे ते कमी प्रमाणात आहे, त्याच्यामुळे लागणारा जो लॅम्प असेल तो थोडाच लागेल. आणि ह्याच्यामध्ये वाहणारं जे करंटचं प्रमाण आहे ते मोठ्या स्वरूपात आहे, त्याच्यामुळे यावरती लागणारा जो लॅम्प आहे तो मोठा लागेल, म्हणजेच ब्राईट लागेल, जास्त लख्ख लागेल. करंटच्या इलेक्ट्रॉनच्या वहनावरती अवलंबून असतो की तो लॅम्प कसा लागेल. त्यामुळं जर यातनं हे लक्षात येतं आपल्याला
की विद्युतचा जर तुम्हाला पहिला सोर्स चालू करायचा असेल तर त्यासाठी छोट्या स्वरूपात सप्लाय तुमच्या एनला आणि पी रिजनला तुम्हाला बाहेरनं द्यावा लागतो. त्याशिवाय तुमच्या ह्या इलेक्ट्रॉनचं वहन होत नाही पहिल्या सोर्समधून. त्यामुळे बेसला आणि कलेक्टरला थोड्या स्वरूपात सप्लाय द्यावा लागतो. त्यानंतर तुमच्या एमिटर बेस कलेक्टरमधनं मोठ्या स्वरूपात करंटचं वहन होतं. म्हणजे हे स्विचिंग झालं. ज्यावेळेस तुम्ही छोट्या स्वरूपात सप्लाय देता त्यावेळेस तुमचा हा लॅम्प काय होतो, लागतो. याला स्विचिंग म्हणतात. हे तुमचं एन पी एनमध्ये सेम कंडिशन तुमच्या पी एन पीमध्ये असणार आहे. फक्त जे सँडविचचे लेअर असणार आहे म्हणजे जो सेमीकंडक्टर मटेरियल असणार आहे तो पी या ठिकाणी असेल, एन या ठिकाणी असेल आणि पी या ठिकाणी असेल. ठीक आहे, आपण बघूया तरी. हा पी एन पी दाखवला आहे. सेम कंडिशन आहे. आपण शेवटची फक्त तुलना करतोय. यामध्ये पी एन पी हा पी टाईप सेमीकंडक्टरचा पहिला भाग, एन टाईपचा मधला भाग आणि परत पी टाईपचा तिसरा भाग. पहिल्या भागामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आपण म्हणतो हेवी डोप असतात, इलेक्ट्रॉनचं प्रमाण जास्त. त्यानंतर इलेक्ट्रॉनचं प्रमाण मधल्या भागात कमी एनमध्ये आणि पीमध्ये मॉडरेट, म्हणजे या पीपेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतात. यामध्ये सुद्धा सेम आहे. जोपर्यंत तुम्ही बाहेरचा सोर्स छोट्या स्वरूपात बाहेरचा स्रोत कलेक्टरला आणि बेसला देत नाही, सेम कंडिशन आहे. जोपर्यंत इलेक्ट्रॉनचं वहन या पीमधनं एनमध्ये आणि असं वहन होत नाही छोट्या स्वरूपात, तोपर्यंत मोठ्या स्वरूपात त्याचं वहनचं रूपांतर आपण करू शकत नाही. म्हणजे पीमधले एनमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि एनमधले पीमध्ये तोपर्यंत जात नाही. जोपर्यंत या पी आणि एन जंक्शनला जोपर्यंत इलेक्ट्रॉन क्रॉस करत नाही तोपर्यंत मोठ्या स्वरूपात सप्लाय हा तयार होऊ शकत नाही. म्हणजे ट्रान्झिस्टरला वर्क करण्यासाठी छोट्या स्वरूपात सप्लाय पहिला पी आणि एनला द्यावा लागतो, की एन आणि पीला द्यावा लागतो दोन्ही डायोड ट्रान्झिस्टरमध्ये. त्यानंतर तुमच्या सप्लायचं काय होतं आहे, वहन होतं आहे. म्हणजे हा स्विचिंग म्हणून काम करू शकतो. आपण मागं पण बघितलं तो काम कसा करतो. याचा अर्थ असं की ट्रान्झिस्टरचे तिन्ही टर्मिनल वापरावे लागतात. डायोड सारखं नाही आहे, याला 2 टर्मिनल असतात. तर डायोडचे 2 टर्मिनल आपण वापरले असते, पण ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल आहे म्हणून त्याचा 3 टर्मिनलचा वापर हा करावा लागतो. त्यानंतर ट्रान्झिस्टर स्विच म्हणून काम करतो. आत्ता आपण डायग्राम बघितले त्यानुसार आपण या ठिकाणी पण डायग्राम दिलेली आहे. या ठिकाणी फक्त आपण छोटा बॅटरीचा सोर्स न देता डायरेक्ट एक रेजिस्टन्सचा पर्याय दाखवला, म्हणजे व्होल्टेज कमी जास्त करण्याचा एक पर्याय आपण या ठिकाणी दाखवला. याला व्होल्टेज रेग्युलेटर म्हणू शकतो आपण. तर हा व्होल्टेज जर आपण वाढवला, म्हणजे याला समजा देणारं जर व्होल्टेज आपण वाढवलं तरच तुमचं सप्लाय काय होणार आहे, याच्यातनं पास होणार आहे. म्हणजे हा एक प्रकारचा असा गृहीत धरा की व्होल्टेज रेग्युलेटर आहे. ज्यावेळेस तुम्ही या 2 बॅरियरला किंवा 2 जंक्शनला, या एक सेमीकंडक्टरला आणि या एक सेमीकंडक्टरला ज्यावेळेस तुम्ही सप्लायचा सोर्स चालू कराल थोड्या स्वरूपात, त्या स्वरूपात तुमच्या या बॅटरीमधनं इलेक्ट्रॉनचं वहन सुरू होईल आणि त्यावेळेस तुमचा लॅम्प लागेल. म्हणजे हा व्होल्टेज रेग्युलेटर किंवा हा सोर्स जो आहे तो स्विचिंगचं काम करतो आहे. या पद्धतीने तुमचा ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच काम करतो. ज्यावेळेस तुम्ही हा सप्लाय वाढवाल, हा इथं जो दाखवला आहे, हा रेग्युलेटर जो दाखवला आहे, तुमचा नॉब आहे, नॉब जर वाढवला तर तुमचं सप्लायचं वहन चालू होईल. सप्लायचं वहन जर चालू झालं तर यामधनं सप्लायचं वहन मोठ्या स्वरूपात होईल. खालच्या सोर्समधनं तुमचा लॅम्प काय होईल, लो होईल किंवा लागेल. जसं तुम्ही सप्लाय वाढवाल तसं इलेक्ट्रॉनचं वहन काय होणार आहे, वाढणार आहे. साधं उदाहरण आहे आपलं पाण्याचा जो नळ असतो त्याच्यामध्ये 3 भाग असतात. पाण्याचा इनलेट असतो, म्हणजे मागून पाणी टाकीच्या थ्रू त्यामध्ये आलेलं असतं नळामध्ये. जो खालचा भाग असतो शेवटचा, त्यामधनं पाणी बाहेर पडतं. आणि वरती जो भाग असतो ज्याच्या थ्रू आपण पाणी कमी किंवा जास्त करतो, त्याचा हँडल जो असतो किंवा तोटी जी असते, ही तोटी तुम्ही फिरवल्यानंतर ज्या स्वरूपात तुम्ही थोड्या स्वरूपात त्याला ओपन कराल त्या स्वरूपातच तुमचं पाणी पुढे येतं. त्याच पद्धतीने जेवढं व्होल्टेज तुम्ही या ठिकाणी देताल तेवढाच स्वरूपात तुम्हाला हा करंटचा मार्ग क्रिएट होणार आहे. हा जे इलेक्ट्रॉन्स वहन होणार आहे, जेवढी तुम्ही तोटी याची फिरवताल तेवढंच पाण्याचं वहन असं होणार आहे. त्या पद्धतीने हा ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच म्हणून पण काम करू शकतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल. धन्यवाद.